Hello students, we are studying fourth chapter of science, current, electricity and magnetism. This is our third video related to this chapter. In this chapter, let's study magnetic effects of electric current, ज्याला मराठीमध्ये आपण विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम असं म्हणू. हा एक अतिशय इंटरेस्टिंग असा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण दोन ॲक्टिव्हिटीज, ॲक्टिव्हिटी 1 आणि ॲक्टिव्हिटी 2 आणि इलेक्ट्रिक बेलचं ॲक्च्युअल वर्किंग कशा पद्धतीनं होतं हे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा भाग शिकण्याच्या आधी ही ॲक्टिव्हिटी जरा समजून घेऊ. ही फिगर आहेत. सुरुवातीला आपण हा थेरॉटिकल पार्ट पाहून घेऊ. काय म्हटलेलं आहे की टेक द इनसाइड ट्रे ऑफ अन यूज्ड अप मॅच बॉक्स, प्लेस अ स्मॉल मॅग्नेटिक नीडल इनसाइड द ट्रे. नाउ take a long connecting wire and wind it around the tray. Complete the electric circuit by connecting in it this wire, electric cell, plug key and bulb. असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एक जी आगपेटी असते, माचीस जी असते, त्याचा आतले जो ट्रे आहेत ज्यामध्ये काड्या असतात, आगपेटीतल्या ज्या काड्या असतात ते ज्या ट्रेमध्ये ठेवलेले असतात, हा तो ट्रे आहेत जे आपल्याला या फिगरमध्ये दिसत आहेत. आणि हा तो ट्रे आहेत. आणि या ट्रेमध्ये हा जो सर्क्युलर भाग तुम्हाला दिसतो आहे ही मॅग्नेटिक नीडल आहेत, ज्याला मराठीमध्ये चुंबक सूची असं म्हटलं जातं. आणि हा जे आपल्याला वरून ह्या ज्या रेषा दिसत आहेत हे ॲक्च्युली वायर आहेत, हा जो त्या ट्रेला गुंडाळलेला आहेत. आणि त्याचे मग जे दोन टर्मिनल आहेत ते इकडे एका बॅटरीला जोडलेले आहेत. इथे प्लग की म्हणजे बटन आहेत आणि पुढे बल्ब याला कनेक्ट केलेलं आहेत. अशा पद्धतीचा हे एक सर्किट तयार केलेलं आहेत. मग आता यामधला हा जो मधला भाग आहेत ज्याला आपण मॅग्नेटिक निडल म्हणतो, याचं नेमकं काय काम आहे? तर ज्या ठिकाणी चुंबकत्व आहेत, म्हणजे जर समजा आपण या मॅग्नेटिक निडलच्या जवळ एखादं मॅग्नेट आणलं, म्हणजे एखादं चुंबक आणलं, तर त्या मॅग्नेटिक निडलमधला जो काटा आहे, ती जी निडल आहेत, ती निडल आपली डायरेक्शन चेंज करते. मग आता आपण हा प्रयोग जो आहे हा प्रयोग व्यवस्थितपणे समजून घेऊ. काय म्हटलेलं आहे या प्रयोगामध्ये? अगदी या ठिकाणी आता आपण पाहू. म्हटलेलं आहे की मार्क द पोझिशन ऑफ मॅग्नेटिक निडल. आता अशी हे आपण सगळी सिच्युएशन केलेली आहेत फिगरमध्ये पाहिल्याप्रमाणे. आणि त्यामध्ये निडलची पोझिशन म्हणजे जो त्या मॅग्नेटिक निडलमधला जो काटा आहे त्याची पोझिशन आपण सुरुवातीला मार्क करून घेतली. आपल्याला माहिती आहे की तो काटा सध्या कुठे आहे. त्यानंतर टेक अ बार मॅग्नेट नियर टू द मॅग्नेटिक निडल. आणि त्या मॅग्नेटिक निडलजवळ जर आपण एखादं चुंबक आणलं तर काय होईल असं आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट डू यू ऑब्झर्व. म्हणजे एक चुंबक जर त्या निडलजवळ नेलं, आपण मॅग्नेटिक निडलजवळ नेलं, तर अर्थातच त्या निडलची जी डायरेक्शन आहे ती चेंज होईल. याचा अर्थ असा की तिथे मॅग्नेटिझम आहेत असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जिथे मॅग्नेट आहेत किंवा मॅग्नेटिक इफेक्ट आहेत तिथे तो जो काटा आहे तो आपली डायरेक्शन बदलवतो. आणि पुन्हा ते मॅग्नेट, ते चुंबक जर आपण बाजूला केलं, थोडं दूर केलं, तर पुन्हा तो जो काटा आहे तो काटा आधीच्या पोझिशनमध्ये
येऊन जातो, तो इट कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. पुढं म्हटलं आहे कीप लुकिंग ॲट द निडल अँड क्लोज द प्लग की. त्या निडलकडे आपल्याला पाहायचं आहे आणि प्लग की क्लोज करायचे आहेत, म्हणजे आपल्याला बटन तो ते जे सगळं सर्किट बनवलेलं आहे त्याची बटन आपल्याला सुरू करायची आहेत. द बल्ब विल लाईट्स अप. आणि बटन सुरू केल्याबरोबर काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स त्या बॅटरीमधून निर्माण होईल आणि बल्ब हा जळायला सुरुवात होईल. डज द मॅग्नेटिक निडल चेंज इट्स पोझिशन. मग जसा लाईट लागतो तसंच मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन वगैरे काही चेंज होते का, तर अर्थातच ती डायरेक्शन त्या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. ती कशी चेंज होईल, आधी जेव्हा आपण तो बार मॅग्नेट त्या निडलजवळ आणला होता तेव्हा त्या निडलची जी डायरेक्शन चेंज झाली होती अगदी तशीच इलेक्ट्रिक सर्किट जे आहेत ते सुरू झाल्याबरोबर, म्हणजे त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होत असताना सुद्धा तशीच पोझिशन पुन्हा निर्माण होईल. डज द मॅग्नेटिक निडल चेंज इट्स पोझिशन. अर्थातच ती पोझिशन काय होईल, चेंज होईल. नाऊ ओपन द प्लग की. आता पुन्हा ती प्लग की जी आहे ती ओपन करायची आहेत, म्हणजे कनेक्शन आपल्याला ते बंद करायचं आहे, म्हणजे ती बटन जी आहेत ती आपल्याला बंद करायची आहेत सर्किटची. डज द मॅग्नेटिक निडल कम बॅक टू ओरिजिनल पोझिशन. म्हणजे ते जे मॅग्नेटिक निडल आहे ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल का, तर अर्थातच इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं त्या सर्किटमधून बंद झाला की ती निडल जी आहेत ती पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल. व्हॉट विल यू कन्क्ल्यूड फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला काय कन्क्ल्युजन मिळतं, आपल्याला काय अर्थ मिळतो ते समजून घेऊ आपण. इथे म्हटलेलं आहे यू नो दॅट अ मॅग्नेटिक निडल इज इंडीड अ मॅग्नेट. मॅग्नेटिक निडल म्हणजे तो सुद्धा एक छोटा मॅग्नेटच आहेत. यू हॅव सीन दॅट मॅग्नेटिक निडल चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन अ बार मॅग्नेट इज टेकन नियर द मॅग्नेटिक निडल. म्हणजे जेव्हा आपण बार मॅग्नेट त्या मॅग्नेटिक निडल जवळ नेतो तेव्हा मॅग्नेटिक निडल आपली पोझिशन चेंज करतो. ऑल्सो यू हॅव ऑब्झर्व दॅट मॅग्नेटिक निडल चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन द सर्किट. जसं त्या सर्किटमध्ये पुन्हा करंट फ्लो व्हायला लागतो त्यावेळेस सुद्धा डायरेक्शन चेंज व्हायला म्हणजे चेंज होते, जशी बार मॅग्नेटच्या वेळेस चेंज झाली होती. म्हणजे दोनही पोझिशनमध्ये पहा, सुरुवातीला बार मॅग्नेट आणला तेव्हाही मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन चेंज झाली आणि नंतर सर्किटमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागला त्यावेळेससुद्धा निडलची डायरेक्शन ही चेंज झाली. धिस मीन्स दॅट, याचा अर्थ असा आहे की मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड व्हेन ॲन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द वायर. म्हणजे एखाद्या वायरमधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यावेळेस त्या वायरच्या भोवताल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार होते. हॅन्स ख्रिस्तियन ओरस्टेड मेड धिस ऑब्झर्वेशन फर्स्ट. आणि हे सर्वात आधी हे असं निरीक्षण असं कोणाच्या निदर्शनात आलं, तर हॅन्स ख्रिस्तियन ओस्टेड जे आहेत यांच्या सर्वात आधी हे लक्षात आलं की ज्या पद्धतीनं बार मॅग्नेट आपण जवळ नेला निडलच्या त्यावेळेस जशी डायरेक्शन चेंज होते तसेच इलेक्ट्रिक करंट जेव्हा वायरमधून फ्लो व्हायला लागतो त्यावेळेससुद्धा निडलची डायरेक्शन तशीच चेंज होते. हे सगळ्यात आधी हॅन्स ख्रिस्तियन ओस्टेडच्या लक्षात आलं. ब्रीफली वी कॅन से दॅट व्हेन ॲन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ वायर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड द वायर. म्हणजे याचा अर्थ असा आहे, यावरून आपण असं म्हणू शकतो की जसं इलेक्ट्रिक करंट हा वायरमधून फ्लो होतो तसाच मॅग्नेटिक फील्ड त्या वायरच्या भोवताल म्हणजे चुंबकीय क्षेत्र जे आहे त्या वायरच्या भोवताल निर्माण होतं. आता आपण ही दुसरी ॲक्टिव्हिटी पाहू. ही अत्यंत इंटरेस्टिंग अशी ॲक्टिव्हिटी आहेत. पहिल्यांदा आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहू नेमकं कसं आहे. टेक अ मीटर लॉंग फ्लेक्झिबल कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. म्हणजे जो एक साधा कॉपरचा वायर आहे ज्याला इन्सुलेशन आहेत असा एक वायर जो आहे तो वायर आपण घेतला
अँड वाइंड टाईटली ऑन अ लॉंग आयर्न स्क्रू. आणि हा जो आपल्याला स्क्रू दिसतो आहे या स्क्रूच्या भोवताल तो गुंडाळला. ठीक आहे, म्हणजे ते कॉईल सारखा त्या वायरचा आकार होईल. पुढं म्हटलेलं आहे की कनेक्ट द टू एंड्स ऑफ द वायर. आणि तो जो वायर आहे त्या वायरचे जे दोन एंड आहेत ते अगदी त्याचं सर्किट तयार करा. म्हणजे त्यामध्ये प्लग की लावा, बॅटरी लावा. ठीक आहे. ऑल्सो कनेक्ट अन इलेक्ट्रिक सेल अँड प्लग की इन द सर्किट. कीप 2 to 4 आयर्न पिन्स स्मॉल नेल्स नियर द स्क्रू. आणि हे दिसत आहेत आपल्याला. जर मी आता यावरून दाखवतो तुम्हाला, हा जो आयर्न नेल्स आहे, पिन आहेत, म्हणजे लोखंडी ज्या पिन आहेत छोट्या, हा तर स्क्रू आहे तिकडला. ठीक आहे. मात्र ही काय आहे, ही पिन आहेत. अशा 2-3 ज्या पिन आहेत त्या जर आपण घेतल्या, असं हे सगळं सर्किट तयार केलं. त्यानंतर कीप 2 to 4 आयर्न पिन्स और स्मॉल नेल्स नियर द स्क्रू. नाऊ स्टार्ट द करंट इन द सर्किट बाय प्लगिंग द की. जसं आपण बटन सुरू करू त्या सर्किटची, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागेल. इट विल बी नोटीस दॅट पिन्स नेल्स हॅव स्टक टू द टीप ऑफ द स्क्रू. जसं आपण त्या हा जो आपल्याला दिसत आहेत कन्स्ट्रक्शन, जसं आपण ही जी प्लग की आहेत ती क्लोज करू, म्हणजे बटन जशी सुरू करू, म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा त्या वायरमधून फ्लो व्हायला लागेल. त्याचवेळी ह्या बाजूला पडलेल्या ज्या छोट्या लोखंडाच्या पिना आहेत, ह्या पिना कशाला लागतील, तर त्या स्क्रूचा जो हा जो एक भाग आहे त्या स्क्रूला त्या येऊन चिटकतील. नाऊ म्हणजे इथे म्हटलेलं आहेत की इट विल नोटीस दॅट द पिन्स नेल्स हॅव स्टक टू द टीप ऑफ द स्क्रू. त्या स्क्रूच्या ज्या टोक आहेत त्या टोकाला त्या चिटकतील. विल द पिन्स नेल्स कंटिन्यू टू स्टिक व्हेन द प्लग की इज ओपन. मग आता पुन्हा आपण काय करायचं की त्या स्क्रूला, आता ॲक्च्युली तो स्क्रू कशाचा आहे, लोखंडाचा आहे, तो मॅग्नेटचा वगैरे नाही आहे. मात्र तरीसुद्धा त्याला ह्या लोखंडी पिना ज्या आहेत, छोट्या पिना, ह्या चिटकतात. ज्यावेळी आपण ते सर्किट जे आहेत, म्हणजे त्या सर्किटमधून इलेक्ट्रिक करंट जसा फ्लो व्हायला लागतो त्यावेळी त्या पिना त्या स्क्रूच्या टोकाला चिटकतात. मग जसं ते सर्किट आपण बंद करू, म्हणजे प्लग की जशी ओपन करू, कनेक्शन बंद होईल, इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं बंद होईल. अशा वेळेसुद्धा त्या पिना त्याला चिटकलेल्या असतील काय? अर्थातच नाही. अशा वेळेस त्या खाली पडून जाईल पुन्हा. म्हणजे त्यावेळेस तिथली मॅग्नेटिक फील्ड जी आहेत ती नष्ट होईल. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट त्या सर्किटमधून फ्लो होईल त्याच वेळी ते मॅग्नेटिक इफेक्ट दाखवेल तो स्क्रू. जसं ते इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं बंद होईल, म्हणजे आपण जशी त्या सर्किटची बटन बंद करू, प्लग की ओपन करू, त्यावेळी त्या पिना ज्या आहेत त्या खाली पडून जाईल. म्हणजे त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते नष्ट होईल. हे आपल्याला इथं लक्षात येतं. आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, व्हेन द इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द वायर मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड. मॅग्नेटिझम इज प्रोड्यूस्ड इन द coil around the screw and because of that the screw also attain magnetism. जसं त्यामधून तो जो कॉईल आहे त्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागेल, तसंच त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि तो जो स्क्रू आहे तो स्क्रूसुद्धा मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टी दाखवायला लागेल. जो जाड जो स्क्रू आहे तो सुद्धा त्या प्रॉपर्टी दाखवायला लागेल. ॲज सून ॲज द करंट इज स्टॉप, जसा करंट स्टॉप होईल द मॅग्नेटिझम व्हॅनिश. तिथलं जे चुंबकत्व आहेत, मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ती नष्ट होईल. द सिस्टीम ऑफ कॉईल अँड स्क्रू इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेट. लक्षात घ्या, म्हणजे तो जो कॉईल आहे, म्हणजे तो जो वायर आणि स्क्रू, ही जी सिस्टीम आहे याला खऱ्या अर्थानं इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलं जातं. यू हॅव सीन व्हेरियस युजेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट
इन द 6th स्टँडर्ड इलेक्ट्रोमॅग्नेटचे वेगवेगळे जे उपयोग आहेत हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात 6व्या वर्गामध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर यूज टू प्रोड्यूस स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड यूजफुल इन द सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्चमध्ये जेव्हा स्ट्रॉंग मॅग्नेटची गरज पडते तर असे मॅग्नेट हे या सिस्टीममधून म्हणजे या इलेक्ट्रिकच्या सिस्टीममधून तयार केले जातात. पुढं पाहू आपण आता 2 ॲक्टिव्हिटी पाहिल्यानंतर. इलेक्ट्रिक बेल, याचं आपल्याला इलेक्ट्रिक बेलचं हे जे सिम्बॉलिक स्वरूपातलं जे चित्र आहेत ते आपल्याला इथं दिसत आहेत. इलेक्ट्रिक बेल जे आहेत ते आपण पाहणार आहोत. हे चित्र आपल्याला इथं दिसत आहेत. ठीक आहे. आणि हे पाहू आपण काय म्हटलेलं आहे. इलेक्ट्रिक बेल. मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन द सिम्पल इलेक्ट्रिक डोअरबेल. प्रत्येकानं ही जवळपास इलेक्ट्रिक डोअरबेलचा आवाज ऐकलेला आहे, पाहिली सुद्धा आहेत. ओपन सच बेल विच इज आउट ऑफ ऑर्डर. एखादी खराब झालेली जी बेल आहेत ती ओपन करा म्हणते, म्हणजे त्याचं वरचं जे कव्हर वगैरे असेल ते काढून टाका. फिगर जी आहेत ही तुम्हाला फिगर डिपिक्ट्स द बेल विथ इट्स आउटर कव्हर रिमूव्ड. त्या बेलचं आउटर कव्हर रिमूव्ह केल्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीची दिसेल, जे चित्र आपल्याला इथे दाखवलेलं आहे. पुढं म्हटलेलं आहे की वी सी दॅट देर इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट इनसाइड. इथं जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल या चित्रामध्ये की इथे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत. आपण फिगरवरून पाहू. हे जे दिसत आहे तुम्हाला हे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, जे आयर्नला वायर भोवताल वायर हे केलेलं आहेत, अगदी ज्याला आपण म्हणू कॉईलसारखा तो गुंडाळलेला आहेत. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट जी सिस्टीम आपण आधीच्या त्या स्क्रूच्या एक्झाम्पलमध्ये पाहिली, अगदी तसंच इथे सुद्धा ते तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला लक्षात येईल यामध्ये काय काय आहेत जरा आपण समजून घेऊ. चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की हा जो आहे हा गॉंग आहेत, म्हणजे ज्यावर आवाज येतो. हे स्ट्रायकर आहेत, ही आयर्न स्ट्रीप आहेत, आणि हा ज्या ठिकाणी पाहिलं कॉन्टॅक्ट स्क्रू आहेत, हा लिहिलेला आहेत, आणि हा कॉन्टॅक्ट स्क्रू आहेत. हे तर इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत ज्याला वायर गुंडाळलेला आहेत, आणि हे सर्किट तयार केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला इथे सेल दिसतो, इथे प्लग की दिसते जी सध्या ओपन आहेत. हा जो कॉन्टॅक्ट स्क्रू आहेत, कॉन्टॅक्ट स्क्रू आणि ही स्ट्रीप जी आहेत ही एकमेकांना अटॅच असते. ज्यावेळेस सर्किट हे बंद असतं, त्यावेळेस ती मॅग्नेट स्ट्रीप आणि कॉन्टॅक्ट स्क्रू हा एकमेकांना अटॅच असतो. ठीक आहे. आता आपण याचं वर्किंग पाहू. काय म्हटलेलं आहे. फिगर 4.8 depicts the bell with its outer cover removed. We see that there is an electromagnet inside. आताच आपण पाहिलं. Let us understand the working of the bell. आता आपण ती बेल नेमकी कशी काम करते हे जरा समजून घेऊ. A copper wire is wound around the iron piece. जे आपल्याला आयर्न पीस दिसत आहेत त्याला कॉपर वायर वाउंड केलेलं आहे, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलेलं आहेत. पुढं म्हटलं आहे की धिस कॉईल ॲक्ट्स ॲज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेट. ॲन आयर्न स्ट्रीप अलॉंग विथ स्ट्रायकर इज फिटेड नियर द इलेक्ट्रोमॅग्नेट. आपल्याला दिसत आहेत की ते आयर्न स्ट्रीप
ज्याला स्ट्रायकर आहेत ते स्ट्रायकर ज्या गॉंगच्या बाजूला आहेत, म्हणजे ते स्ट्रायकर त्यावर आपटलं, गॉंगवर आपटलं की आवाज येतो, आणि गॉंगपासून दूर झालं तर आवाज कमी येतो, आणि ते आपल्याला वारंवार आदळताना ते स्ट्रायकर समोर दिसेल. म्हणजे आपल्याला तशी कल्पना करायची आहे, आणि आता हे समजून घ्यायचं आहे की नेमकं हे कशा पद्धतीनं काम करते ही इलेक्ट्रिक बेल. A copper wire is wound around the iron piece. This coil acts as electromagnet. An iron strip along with the striker is fitted near the electromagnet. A contact screw is in touch with the strip. त्या स्ट्रीपला कॉन्टॅक्ट स्क्रू जो आहे तो टच असतो. मी तुम्हाला आधी सांगितलं. द इलेक्ट्रिक सर्किट इज कनेक्टेड ॲज शोन इन फिगर 4.8. द करंट फ्लोज इन द सर्किट. पहा आता महत्त्वाचं आहे. द करंट फ्लोज इन द सर्किट व्हेन स्क्रू इज इन कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप. तो स्क्रू ज्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, ज्याला ती इलेक्ट्रिक जे सर्किट आहे ते अटॅच झालेलं आहे त्या स्क्रूला, आणि स्क्रूला एका बाजूला ती स्ट्रीपसुद्धा लागलेली आहेत. अशा वेळेस करंट फ्लो झाला की काय होईल, कॉईल बिकम्स द मॅग्नेट. ते जे कॉईल आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करेल, म्हणजे चुंबक म्हणून काम करेल, अँड अट्रॅक्ट्स द आयर्न स्ट्रीप टुवर्ड्स इट. आणि जसं ते मॅग्नेट म्हणून काम करेल, काय इलेक्ट्रोमॅग्नेट, तो जो कॉईल इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करेल आणि ह्या स्ट्रीपला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. देअरफॉर द स्ट्रायकर हिट्स द गॉंग. त्यावेळी स्ट्रायकरसुद्धा काय होईल, जसं ते स्ट्रीप अट्रॅक्ट होईल इलेक्ट्रोमॅग्नेटकडे, तसं स्ट्रायकरसुद्धा इकडे वरती त्या गॉंगवरती आदळेल आणि आवाज येईल, अँड द साऊंड इज क्रिएटेड. हाऊएव्हर ॲट द सेम टाईम, आणि जसं ते आयर्न स्ट्रीप अट्रॅक्ट होईल कशावरती, इलेक्ट्रोमॅग्नेटवरती, अगदी त्याच वेळी कॉन्टॅक्ट स्क्रू लुजेस द कॉन्टॅक्ट विथ द स्ट्रीप. आणि त्याच वेळी काय होईल, जसं म्हणजे त्या स्ट्रीपच्या एका बाजूला कॉन्टॅक्ट स्क्रू आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटकडे ते स्ट्रीप गेली की कॉन्टॅक्ट स्क्रूपासून त्याचा कॉन्टॅक्ट तुटून जाईल. कॉन्टॅक्ट तुटला तर मग त्या सर्किटमधून करंट जो फ्लो होऊन राहिला तो फ्लो होणं बंद होईल. इन दिस सिच्युएशन द इलेक्ट्रोमॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिझम. आणि करंट फ्लो होणं बंद झाला की मॅग्नेटिझमचे ज्या प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटच्या त्या व्हॅनिश होईल, त्या संपुष्टात येईल. द आयर्न स्ट्रीप मूव्ज बॅक. आणि मग पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेटमधलं मॅग्नेटिझम व्हॅनिश झालं की काय होईल की ती स्ट्रीप पुन्हा अधिक आपल्या जागेवर येऊन जाईल आणि ती कॉन्टॅक्ट स्क्रूला लागेल. आणि ती पुन्हा कॉन्टॅक्ट स्क्रूला लागली की काय होईल, इलेक्ट्रिक करंट इज देन इमिजिएटली रिस्टोर्ड. मग पुन्हा अधिक इलेक्ट्रिक करंट त्यामधून फ्लो व्हायला लागेल, आणि मग पुन्हा स्ट्रायकर काय होईल, हिट होईल गॉंगवरती आणि पुन्हा आवाज येईल. आणि धिस ॲक्शन रिपीट्स इटसेल्फ अँड द बेल रिंग्स. आणि आपल्याला ट्रर असा आवाज येईल. म्हणजे ह्या आवाजामध्ये ज्या वेळेस तो आवाज येईल त्या वेळेस गॉंगवरती ते स्ट्रायकर आदळेल, आणि ज्यावेळेस तो आवाज येणार नाही त्यावेळेस समजायचं की त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो तुटलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटने आपल्या प्रॉपर्टीज लूज केलेल्या आहेत. या पद्धतीने बेल जे आहेत, इलेक्ट्रिक बेल जी आहेत ती काम करते, हे आपल्याला या वर्किंगवरून लक्षात येतं. अशा पद्धतीचा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा आपण भाग पाहिला. या ठिकाणी हे प्रकरणसुद्धा संपलं. या प्रकरणावरचा एक्झरसाइज तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. काही अडचण आल्या तर मला विचारायचे आहेत. ठीक आहे.